जय जिनेंद्र. पूर्णार्ग जैन ग्रंथ वाचन अर्घ 5 भाग 51. बहुभाषिक जैन साहित्य. जैन साहित्याचा दृष्टिकोन. विविधता व प्राचीनत्व हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. विविध धर्म, विविध भाषा, विविध पंथ यांची समन्वयता भारतीय संस्कृतीत असली तरी प्रत्येक धर्माचे अस्तित्व स्वतंत्र आहे. जैन धर्म हा भारतीय संस्कृतीचा एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहे. या धर्माच्या तत्त्वज्ञानाला, आचारविचाराला व साहित्याला भारतीय संस्कृतीत महत्त्वपूर्ण स्थान आहे. जैन धर्माची दृष्टी विश्वव्यापी व अनेकांतात्मक आहे. जीवनाच्या सगळ्या गरजा व भावना याकडे लक्ष देणारी आहे. त्याचप्रमाणे या धर्माने निर्माण केलेले साहित्यही अनेक प्रकारचे आहे. हे साहित्य केवळ पारमार्थिक किंवा धार्मिक नसून लौकिक व व्यावहारिक बाबींनी नटलेले आहे. त्याचा दृष्टिकोन दार्शनिक असूनही त्याबरोबरच तो वैज्ञानिकही आहे. साहित्याचे असे एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रात किंवा प्रकारात जैन साहित्य निर्माण झालेले नाही. विश्वभारती साहित्य. विविध विषयांनी परिपूर्ण असलेल्या या जैन साहित्यात न्याय, दर्शन, योग, आचार, पुराण, इतिहास, कथा, आख्यान, नीतिशास्त्र, व्याकरण, भूगोल, ज्योतिष, गणित, मंत्र, तंत्र, शकुन, आयुर्वेद, प्राणीविद्या, वनस्पतीशास्त्र, कृषीविद्या, वास्तुकला, मूर्तिकला, चित्रकला, संगीत इत्यादी विषयांचा समावेश आहे. म्हणूनच जैन साहित्याला विश्वभारती साहित्य म्हणून संबोधणे यथार्थ ठरते. मौलिक रचनेबरोबरच जैन साहित्यात टीका, वृत्ती, चूर्णी, भाष्य, वार्तिक देखील भरपूर आहेत. गाथा, श्लोक, सूत्र या संपूर्ण भारतीय लेखन पद्धतीचा अंगीकार जैन साहित्याने केला आहे. जैन धर्म जगाचे कल्याण करणारा आणि प्राणीमात्रांचा उद्धार करणारा आहे. त्याचप्रमाणे त्याच्या साहित्य निर्मितीची भाषा विश्वव्यापक होत गेलेली आहे. या धर्माने एखाद्या विशिष्ट भाषेचा मोह कधीच धरलेला नाही. जनसामान्याच्या बोलीभाषेलाच तो आपल्या संदेशाचे माध्यम बनवित आला आहे. ज्या ज्या देशात या धर्माने पदार्पण केले तेथील प्रचलित भाषेलाच ज्ञानदान करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जैन साहित्याने केले आहे. म्हणून संस्कृत, प्राकृत, मागधी, अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री, गुजराती, राजस्थानी, हिंदी, तामिळ, तेलुगू, कानडी वगैरे भारताच्या विविध प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या व पूर्वी बोलल्या जात असलेल्या भाषांमधून या साहित्याची निर्मिती झाली आहे. जैन धर्माचे विचार त्या समाजात पसरविण्यासाठी जैन साहित्याने निरनिराळ्या बोलीभाषांचा केलेला स्वीकार या साहित्याचे मूलभूत श्रेष्ठत्व सिद्ध करतो. कोणत्याही एका भाषेत स्वीकार करून सर्वसामान्य समाजाला ज्ञानदानापासून अंधकारात ठेवणे हा मार्ग जैन साहित्याने कधीच स्वीकारला नाही. या उलट ज्ञानाची सर्व क्षेत्रे सर्वांना खुली ठेवण्याचे आदर्श धोरण जैन साहित्याने स्वीकारले. इतकेच नव्हे तर जैन धर्माने या विविध भाषांमधून प्रथमतः साहित्य निर्माण करण्याचे मौल्यवान कार्य केले आहे. म्हणूनच काही भाषांची जडणघडण झाली, विकास झाला. या कारणामुळेच भारतातील बहुभाषिक जैन साहित्यामध्येही एकतेचे सूत्र, एकात्मतेचा विचार प्राधान्याने जाणवतो. हिंदी जैन साहित्य. हिंदी भाषेची उत्पत्ती अपभ्रंश प्राकृतपासून झाल्याचे आता सर्वसामान्य झाले आहे. केवळ हिंदीचीच नव्हे तर मराठी, गुजराती, राजस्थानी, सिंधी इत्यादी भाषांची ती जन्मदात्री असल्याचे मानण्यात आले आहे. यावरून अपभ्रंश भाषा तत्कालीन देशव्यापी भाषा असल्याचे आढळून येते. ही भाषा सर्वत्र त्यावेळी देशभाषेच्या स्वरूपातच प्रचलित असलेली दिसून येते. त्याचप्रमाणे भारतीय भाषा इतिहासात तिचे एक वैशिष्ट्यपूर्ण असे स्थान आहे.
कारण प्राचीन भारतीय आर्य भाषा व अर्वाचीन भारतीय आर्य भाषा यामधील अपभ्रंश भाषा हा सर्वात महत्त्वाचा दुवा मानला जातो. 12व्या-13व्या शतकापूर्वीचा हिंदी भाषेचा इतिहास तितकासा प्रकाशित नव्हता. तो प्रकाशित करण्यात अपभ्रंश भाषेने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. अपभ्रंश साहित्य अधिकाधिक प्रकाशात आणण्याचे श्रेय मध्य प्रांताच्या वाट्याला जाते. भारतीय इतिहासतज्ञ श्री काशीप्रसाद जयस्वाल यांनी पुरानी हिंदी का जन्मकाल या शीर्षकाच्या लेखात म्हटले आहे की अपभ्रंश भाषा मध्य प्रदेशातील पवित्र जैन मंदिररूपी वृक्षरूपाने सुफलित झाली असून हिंदी भाषा प्राकृतपासून विक्रम शतक 10 मध्ये विलग झाली असावी. अनेक भाषांची जन्मदात्री असल्यामुळे अपभ्रंश भाषेचे महत्त्व कोणालाच नाकारता येणार नाही. अपभ्रंश भाषेपासूनच हिंदीची उत्पत्ती झाल्याचे मानल्यामुळे अपभ्रंश भाषेचा सखोल अभ्यास तथा अवलोकन करणे अत्यावश्यक आहे. अपभ्रंश भाषेतील यशोधर चरित, नागकुमार चरित, करकंडू चरित, सावय धम्म दोहा आणि पाहुड दोहादी जैन ग्रंथ कारंजामधून प्रकाशित झाले आहेत. या सर्व संपादनाचे श्रेय भास्करचे संपादक डॉक्टर हिरालाल जैन यांना दिले तर अयोग्य ठरणार नाही. दुसरी आनंदाची गोष्ट अशी की त्रिपिटकाचार्य श्री राहुल संस्कृतायन यांनी देखील बौद्ध साहित्यातील काही अपभ्रंश ग्रंथांचा शोध लावला आहे. हे ग्रंथ त्यांना नेपाळ व तिबेट देशातून प्राप्त झाले आहेत. ब्राह्मण साहित्यातून अपभ्रंश भाषेचा तितकासा आदर केलेला दिसत नाही, परंतु तरीसुद्धा सर्वथा या भाषेतील ग्रंथांचा अनादरही केला नाही. अशा प्रकारे जैन, बौद्ध, हिंदू या सर्व धर्मियांच्या लेखक तथा कवींनी या भाषेचा वापर केला असला तरी या अपभ्रंश भाषेचा विशेष सन्मान व प्रचार जैन साहित्यातच झालेला दिसून येतो. अपभ्रंश निर्मित जैन साहित्य फक्त विशालच नाही तर ते अधिक महत्त्वाचे आहे. भाषा विज्ञानाच्या दृष्टीने यात काही विशेषता अशा दिसून येतात की अन्य साहित्यातून त्या क्वचितच आढळतात. हिंदीची उत्पत्ती, क्रमिक विकास व ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी हिंदी जैन साहित्याचा अभ्यास तथा मनन करणे अत्यावश्यक आहे. परंतु दुर्दैव असे की हिंदी जैनेतर विद्वानांनी इकडे बरेच दुर्लक्ष केलेले दिसून येते. विविध प्रकारच्या उच्च मासिक पत्रातून कथा कहाणी लिहित असताना जैन साहित्याचा आवश्यक उल्लेख केलेला दिसून येतो, परंतु इतरत्र मात्र त्याची पूर्णतः अवहेलना केलेली दिसून येते. कोणत्याही साहित्याचे गंभीर तथा सखोल अध्ययन केल्याशिवाय त्याला पूर्णतः प्राप्त होत नाही. शिवाय कोणतेही साहित्य हे कोणत्याही संप्रदायाची पैतृक संपत्ती असू शकत नाही. ते साहित्य विश्वमात्राचे सर्वस्व असते. समालोचक साहित्यरूपी न्यायाचा न्यायाधीश असतो. त्याला पक्षपात तथा सांप्रदायिकता यापासून दूर राहणे जरुरीचे आहे आणि अशा प्रकारच्या त्याच्या आचरणामुळे काय तो न्याय असा निकाल लागू शकतो. याबाबत कन्नड आणि तेलुगू विद्वानांचे स्वागत करणे आद्य कर्तव्य ठरते, कारण या विद्वानांनी या विविध भाषेतील साहित्य उदार अंतःकरणाने प्रकाशित केलेले दिसून येते. महत्त्वाची बाब अशी की संस्कृत व प्राकृत जैन साहित्याने भारतवर्षाच्या इतिहास निर्मितीमध्ये जितकी मदत केली आहे, त्याचबरोबर हिंदी जैन साहित्याने देखील या बाबतीत खूप मदत केलेली दिसून येते. जैन विद्वानांचे लक्ष सदैव इतिहासाकडे अधिक प्रमाणात असलेले दिसून येते. बहुतेक जैन लेखकांनी आपल्या ग्रंथाच्या सुरुवातीस किंवा शेवटी स्वकालीन शासक, राजा, आश्रयदाता तथा गुरु परंपरा यांचा उल्लेख केलेला दिसून येतो. एवढेच नव्हे तर काही ग्रंथातून त्याविषयीच्या विस्तृत अशा प्रशस्ती दिल्याच्याही दिसून येतात. दुसरी महत्त्वाची बाब अशी की
आजपर्यंत हिंदी साहित्यात पद्यग्रंथांची प्रधानता अधिक असल्याचे दिसून येते. त्या मानाने मात्र गद्यग्रंथांची कमतरता असल्याचे आढळते. परंतु यामध्ये हिंदी जैन साहित्याची विशेषता अशी की यात गद्यग्रंथ विपुल प्रमाणात आहेत. हे ग्रंथ हिंदी गद्य भाषेचा विकास क्रमशः समजावून घेण्यासाठी साधनभूत ठरतात. 16व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत हिंदी ग्रंथ जैन साहित्यात आढळून येतात. पंडित हेमराज रचित पंचस्तिकाय, प्रवचनसारवरील वचनिका, पांडे रायमल्लजीकृत समयसारची बालबोध टीका आणि पर्वतधर्मार्थाची समाधीतंत्र वचनिका इत्यादी ग्रंथ हिंदी गद्य साहित्याचे ठळकपणे निदर्शन करू शकतील. विशेषतः पंडित बनारसी दास यांचे अर्धकथानक केवळ हिंदी साहित्याचे नव्हे तर संपूर्ण भारतीय साहित्याचे एक उत्कृष्ट आत्मकथानक तथा जीवनचरित असल्याचे दिसून येईल.